सरकारने सगळं सोडून नुकसानग्रस्तांना युद्ध पातळीवर मदत करावी अशी मागणी आता संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे। नुकसानीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सांगणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। भूम तालुक्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः शेतीची पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी नुकसानाची पाहणी केली आहे। माती वाहून गेलेली आहे। मोठ्या प्रमाणात हे जे माती वाहून जाण्याचं प्रमाण आहे ते खूप मोठं आहे। आता आम्ही मागील 4-5 दिवसांपासून इथून सगळा आढावा घेतोय। मात्र याबाबत सरकारकडे धोरण नाही। तुम्ही आता सांगितलं की निकष बदलण्याची गरज आहे, नवीन कुठलं धोरण आणण्याची आवश्यकता असेल। मी तर आज नाही, अनेकदा मराठवाड्यात ज्यावेळी अतिवृष्टी झाली मी दरवर्षी बोलत आलेलो आहे की सरकारचं कृषी धोरण हे जुनं आहे। या 25 वर्षात काही नाही, त्याच्यात 1-2-3 जरासा आदला बदल करायचं आणि पुढे न्यायचं। लॉंग विजन किंवा लॉंग टर्म प्लॅन महाराष्ट्राचा कृषी धोरणाचा अजिबात नाही। जसं तेलंगणा आणि छोटे छोटे राज्य आज किती पुढे गेलेले आहेत, त्यांचा लॉंग टर्म प्लॅन आहे। शेतकऱ्यांना कसं वाचवायचं नुसतं नाही तर शेतकऱ्यांना आणि कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून विजन प्लॅन आहे। आणि म्हणून हे नुसतं एका मिटिंगने होणार नाही, तर पहिलं म्हणजे ह्या शेतकऱ्यांना वाचवणं हा पहिलं प्राधान्य आणि त्याच्याबरोबर कृषी धोरण हे रिवाईव्ह व्हायला पाहिजे। कृषी धोरण परत एकदा आणायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सरसकट महाराष्ट्र शेतकरी आपण कसं वाचवू। नुसतं सरसकट कर्जमाफी केली ठीक आहे, तुम्ही पूर्वी भाषणात बोलले, आता कराल काय मला माहीत नाही, पण नुसते सरसकट कर्जमाफीनी सगळे विषय सॉल्व्ह होत नाहीत। तर ते लॉंग टर्म पाहिलेत, जेणेकरून हा शेतकरी जीवित राहील। महाराष्ट्राचा काय शेतकरी जीवित राहिला तर आपण जगणार आहोत।